व्हाय 90% ट्रेडर्स लूज मनी? तुम्ही कधी विचार केलाय का? 90% ट्रेडर्स शेअर मार्केटमध्ये पैसे का गमावतात? कारण त्यांच्याकडे स्ट्रॅटेजी नसते म्हणून नाही, तर कारण ते स्वतःच्या इमोशनवरती कंट्रोल ठेवू शकत नाहीत म्हणून. तर हॅलो ट्रेडर्स, आज आपण अशा विषयावरती बोलणार आहोत, जो प्रत्येक ट्रेडरसाठी महत्वाचा आहे. अनेक लोक नवीन स्ट्रॅटेजी शोधत राहतात, इंडिकेटर्स बदलतात, युट्यूबवरती नवीन सेटअप्स पाहतात, पण तरीही ते सतत लॉस करतात. याची खरी कारणे काय आहेत? तर चला समजून घेऊया. तर याचे मेन 4 रिझन आहेत. पहिलं आहे फिअर, दुसरं ग्रीड, तिसरं ओव्हर ट्रेडिंग आणि चौथं लॅक ऑफ डिसिप्लिन. तर ह्या कारणांवरती हे जे मेन रिझन आहेत त्याच्यावरती आपण सविस्तर चर्चा करूया. तर पहिलं रिझन आहे फिअर. फेअरमध्ये आपण पाहिलं तर पहिला मुद्दा येतो अर्ली एक्झिट. तर क्लोजिंग प्रॉफिटेबल ट्रेड्स टू अर्ली. जेव्हा ट्रेड प्रॉफिटमध्ये जातो, तेव्हा अनेक ट्रेडर्स घाबरतात. त्यांना वाटते की प्रॉफिट परत जाईल. त्यामुळे ते टार्गेट येण्याआधीच एक्झिट करतात. असं केल्याने रिस्क कमी होत नाही, तर याउलट मोठे विनर्स मिळत नाहीत. दुसरं रिझन आहे फिअर ऑफ लॉसेस. हेजिटेटिंग टू एक्सेप्ट स्मॉल लॉसेस. छोटा लॉस स्वीकारायला भीती वाटते, म्हणून अनेक ट्रेडर्स स्टॉप लॉस चेंज करून आणखी वर लावतात आणि हा निर्णय बहुतेक वेळा मोठ्या लॉसमध्ये बदलतो. तिसरं आहे मिसिंग अपॉर्च्युनिटीज. अवॉइडिंग टू गुड सेटअप्स ड्यू टू फिअर. ज्यावेळी आपल्याला 2-3 कंटिन्युअस लॉसेस होतात, त्यानंतर आपण परफेक्ट सेटअप असून देखील एंट्री घेत नाहीत. कारण आपल्याला अजून लॉस होण्याची भीती असते. हा देखील फिअरचा संकेत आहे. लॉस होण्यामागचं दुसरं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ग्रीड. तर ग्रीडमध्ये पहिला मुद्दा येतो तो ओव्हर ट्रेडिंग. टेकिंग टू मेनी अननेसेसरी ट्रेड्स. तर अनेक ट्रेडर्स असा विचार करतात, जास्त ट्रेड्स म्हणजे जास्त प्रॉफिट. पण ट्रेडिंगमध्ये हे पूर्णपणे चुकीचे आहे. मार्केट रोज चांगल्या संधी देतच असे नाही. तरीही काही ट्रेडर्स प्रत्येक छोट्या हालचालीवरती ट्रेड घेतात. यालाच ओव्हर ट्रेडिंग म्हणतात. ओव्हर ट्रेडिंगमुळे ब्रोकरेज वाढते, इमोशनल डिसिजन वाढतात आणि शेवटी प्रॉफिटपेक्षा लॉसच जास्त होतो. तर प्रोफेशनल ट्रेडर्स दिवसभर 10 ते 15 ट्रेड घेत बसत नाहीत. कधी-कधी ते फक्त 1 किंवा 2 हाय क्वालिटी सेटअपची वाट पाहतात. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे टेकिंग एक्सेसिव्ह रिस्क. रिस्किंग मोर दॅन युअर ट्रेडिंग प्लॅनिंग अलाउड. काही ट्रेडर्स एका ट्रेडमध्येच खूप मोठी रिस्क घेतात. त्यांना वाटतं की हा ट्रेड नक्कीच प्रॉफिट देणार, पण मार्केटमध्ये कोणताही ट्रेड 100% निश्चित नसतो. त्यामुळे जास्त रिस्क घेतल्याने एका चुकीच्या ट्रेडमुळे अकाउंटला मोठा फटका बसू शकतो. तिसरा मुद्दा आहे इग्नोरिंग द प्लॅन, ब्रेकिंग रूल्स आफ्टर अ फ्यू विनिंग ट्रेड. सलग 2-3 विनिंग ट्रेड झाल्यानंतर अनेक ट्रेडर्सला ओव्हर कॉन्फिडन्स येतो. ते स्वतःचेच रूल तोडायला लागतात, स्टॉप लॉस पाळत नाहीत आणि ट्रेडिंग प्लॅन विसरतात आणि मग ग्रीड वाढतो. चौथा मुद्दा आहे वेटिंग फॉर मोर प्रॉफिट. होल्डिंग अ ट्रेड टू लॉंग बिकॉज ऑफ ग्रीड. आपलं जे टार्गेट आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त अपेक्षा ठेवतो आपण ट्रेडवरती आणि ते टार्गेट अचीव्ह न झाल्यानंतर मार्केट रिव्हर्स फिरते आणि आपल्याला त्या ट्रेडमध्ये लॉस होतो. द मार्केट रिवॉर्ड्स डिसिप्लिन नॉट ग्रीड. लॅक ऑफ डिसिप्लिन म्हणजे डिसिप्लिनची कमतरता. तर यामध्ये पहिला मुद्दा आहे स्टॉप लॉस. नेव्हर मूव्ह युअर स्टॉप लॉस बिकॉज ऑफ इमोशन्स. अनेक ट्रेडर्स ट्रेड घेतल्यानंतर भीती किंवा आशेमुळे स्टॉप लॉस बदलतात. पण हे सर्वात मोठं कारण असतं मोठ्या लॉसचं. एकदा स्टॉप लॉस ठरवला की तो भावनांमुळे बदलू नका. मार्केटला तुमचं मत महत्वाचं नसतं, फक्त प्राइस ऍक्शन महत्वाची असते. नेक्स्ट आहे रिस्क मॅनेजमेंट. रिस्क ओनली व्हॉट यू कॅन अफोर्ड. एका ट्रेडमध्ये कधीही पूर्ण कॅपिटल यूज करू नका. प्रत्येक ट्रेडमध्ये ठराविक रिस्क घ्या. कारण कोणताही सेटअप 100% बरोबर नसतो. कॅपिटल वाचवणं हे प्रॉफिट कमवण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. तिसरा मुद्दा आहे ट्रेडिंग प्लॅन. टेक ट्रेड्स ओनली युअर सेटअप इज कम्प्लीट. फोमो किंवा घाईघाईमध्ये ट्रेड घेऊ नका. तुमच्या ट्रेडिंग प्लॅन मधील सर्व नियम पूर्ण झाले असतील तेव्हाच एंट्री घ्या. सेटअप अपूर्ण असेल तर ट्रेड स्किप करणं हे देखील चांगल्या ट्रेडरचे लक्षण आहे. पुढचे नेक्स्ट मुद्दा आहे 5 रूल्स फॉर ट्रेडर्स. पहिला रूल आहे फॉलो रूल्स. तुम्ही जे रूल ठरवले आहेत ते सगळे फॉलो करा. आज रिस्क किती घ्यायची आहे, कधी एंट्री घ्यायची आहे, कुठल्या सेटअप वरती घ्यायची आहे, हे सगळे तुमचे रूल्स लिहून ठेवा आणि तेच रूल फॉलो करा रिअल मार्केटमध्ये. प्रोटेक्ट कॅपिटल.
पहिला महत्वाचा मुद्दा आहे तुमचं कॅपिटल प्रोटेक्ट करणं. त्यानंतर येतं कॅपिटल वाढवणं. तिसरं आहे एक्सेप्ट लॉसेस. स्मॉल लॉसेस एक्सेप्ट करायला शिका. जर्नल ट्रेड. तुम्ही जो काही ट्रेड घेताय तो का घेताय, त्याच्यामागचं रिझन काय आहे, तुम्ही एंट्री कधी घेतली, एक्झिट कधी करणार आहात, टार्गेट किती आहे, तुमचे कारण काय आहेत त्यामागचे, हे सगळं मेन्शन करून ठेवा. कारण तुम्ही जेव्हा ते ट्रेड पाहाल, ते जर्नल पाहाल, त्यावेळी तुमच्या हळूहळू तुम्ही ज्या चुका केल्या आहेत ते लक्षात येईल. आणि 5वा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे एंट्री घ्या आणि पेशंटली वेट करा. मार्केट तुमचं एकतर टार्गेट देईल किंवा स्टॉप लॉस देईल. तर या पूर्ण व्हिडिओचे जे कन्क्लुजन आहे ते आपण पाहणार आहोत. युअर बिगेस्ट एनिमी इज नॉट द मार्केट, इट्स युअर इमोशन्स. थँक यू.